मानिवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हुतात्मा हिराजी पाटील ग्रामविकास आघाडीला बहुमत दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार तसेच सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन। वारे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार तसेच सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन। विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या गेलेल्या कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची पिछेहाट झाली असून राष्ट्रवादीला देखील मतदारांनी सूचक इशारा दिलाय। या निकालात राष्ट्रवादीचे सर्वाधिक सरपंच निवडून आले। कर्जत तालुक्यात 13 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती। 13 पैकी कशळे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्यांची बिनविरोध निवड झाली। याबरोबर बीड बुद्रुक सरपंच देखील बिनविरोध निवडण्यात आले। उर्वरित 11 ग्रामपंचायतीमध्ये मात्र चुरशीची लढत पाहायला मिळाली। प्रतिष्ठेच्या मानिवली ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे तालुका चिटणीस आणि हुतात्मा हिराजी पाटील ग्रामविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रीतम डायरे यांचा 400 मतांनी पराभव केला। शेलूमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी परस्परांना भिडले। या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी खारीक यांनी रवी मसणे यांचा दणदणीत पराभव केला। यावेळी असल ग्रामपंचायत राष्ट्रवादीने सेनेकडून हिसकावून घेतली। वारे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष होते। इथे शेकापचे नेते राम राणे यांचे सुपुत्र योगेश राणे यांनी दणदणीत विजय मिळवला। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर झालेली त्यांच्या ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। या ग्रामपंचायतीमध्ये अवघ्या 15 मतांनी शिवसेनेच्या कल्याणी कराळे या विजयी झाल्या। त्यांना 1049 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कराळे यांना 1034 मते मिळाली। 13 पैकी 7 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आले। यापैकी 2 जणांची बिनविरोध निवड झाली। शिवसेनेचे 2 सरपंच विजय झाले तर काँग्रेसचा 1 सरपंच विजय झाला। देशात राज्यात सत्ता आलेल्या भाजपची मात्र पाठी कोरी राहिली। या निवडणुकीच्या निकालासाठी कर्जत तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती। पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता। मात्र तरीही शेलू ग्रामपंचायतीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले। यावेळी काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने हा तणाव आटोक्यात आला। ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी पारंपरिक युती आघाडी सोडून पक्ष एकत्र आल्याचेही दिसून आले। मानिवलीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्र होती तर शेकाप काँग्रेस यांची इथे आघाडी होती। कमी अधिक प्रमाणात असेच चित्र सर्वच ठिकाणी पाहायला मिळाले। ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत शिवसेनेची पिछेहाट झाली असली तरी राष्ट्रवादीला देखील सूचक इशारा असल्याचे बोलले जाते। जनतेने आम्हाला हुतात्मा हिराजी पाटील ग्रामविकास आघाडीला भरघोस मताने निवडून दिलेलं आहे। मी जनतेचा ऋणी आहे, मतदारांचाही ऋणी आहे। निश्चितपणे ज्या माझ्या हितचिंतकांचे मला आशीर्वाद होते त्यांचाही मी ऋणी आहे। जनतेने हुतात्मा हिराजी पाटील आघाडीला ॲक्सेप्ट केलेला आहे आणि विकासाला मत दिलेलं आहे। आम्ही गेली मानिवली ग्रामपंचायत केलेली कामं निश्चितपणे लोकांनी त्याच्याकडे पाहता आम्हाला आमचं नेतृत्व त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। स्वर्गीय सुदामजी पेमारे साहेब हे जर आज या ठिकाणी असते तर निश्चितपणे माझा विजय 700-800 मतांनी झाला असता। त्याच्या कामांसाठी विकास कामांसाठी आम्ही तत्पर झालेलो आहोत आणि होणारी हार इतरांना निश्चितपणे एक इशारा असेल असं मला वाटतं। रायगड माझ्यासाठी कांता हबळेसह अजय गायकवाड, कर्जत। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।